आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर आमदार अनुप अग्रवालांचा जोरदार समाचार. फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू असे वक्तव्य MIMचे नेते खासदार इम्तियाज जलील यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी इम्तियाज जलील यांचा जोरदार समाचार घेतला आहे. आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की जे स्वतः छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले वर्चस्व टिकवू शकत नाही ते संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याची भाषा करतात. हे हास्यास्पद आहे. इम्तियाज जलील यांना आधी स्वतःच्या मतदारसंघात जनतेचा विश्वास संपादन करता आलेला नाही अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्राची ओळख ही सर्वसमावेशकता शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर आधारित आहे. या राज्यात फूट पाडणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाला कधीही यश मिळणार नाही. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामागे केवळ निवडणुकीपुरते ध्रुवीकरण करण्याचा हेतू असल्याचा आरोपही आमदार अनुप अग्रवाल यांनी केला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मुंब्र्याला कोणत्या एका मुलीने मुंब्रा भगवा करणार, हिरवा करणार असं काही वक्तव्य केलं. त्याच्यानंतर त्याच्यावर इम्तियाज जलील सारखा जलील माणूस नावाप्रमाणे तो म्हणतो मुंब्राईने महाराष्ट्र हिंदुस्थान करणं त्याच्या बापाची ठेव. त्याच्या बापाने त्याला पैदा द्यायच्यासाठी केलेला होता. अरे जलील माणसा, ज्या छत्रपतींच्या राज्यात राहतो, ज्या छत्रपतींच्या मातीत तुझं घर आहे, ज्या छत्रपतीच्या मातीत जे अनाज उगतं ते तू खातो, ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्रातलाच नव्हे तर या देशाला भगवा करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या राज्यातून तू आम्हाला सांगतो का हिरवं करू. तुझ्यात जोर असेल तर जे हिरवं तू धुळ्याला करायचा प्रयत्न करत होता, आज आमच्या नागरिकांनी भगवं केलं. जिथं तू संभाजीनगरमध्ये राहतो ते सुद्धा आमच्या लोकांनी भगवं केलं. तू निवडून येऊ शकला नाही आणि तू काय भारताच्या गोष्टी करतो. तू आणि तुझा आका, तुमच्यात हिंमत असाल तर करून दाखवा, मग तुम्हाला आम्हीही बघू. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.